नमस्कार माझ्या बालमित्रांनो, माझे नाव विशाल आणि मी आज तुम्हाला एक छानशी गोष्ट घेऊन आलो आहे. आपल्या गोष्टीचं नाव आहे कुल्फीसाठी पैसे. या गोष्टीचे मराठी भाषांतर केले आहे सुमित्रा आष्टेकर यांनी. तसेच या गोष्टीमधील चित्रे काढलेली आहेत कनक शशी यांनी. दीपक, सपना आणि गिन्नी खेळत होते. तेवढ्यात घंटेचा आवाज ऐकू आला. कुल्फीवाला घंटा वाजवत होता. सपना आणि दीपकला कुल्फी हवी होती. खूप मुलं कुल्फीवाल्या भोवती जमा झाली होती. कुल्फीवाला कुल्फी देत होता. सपना आणि दीपक आईजवळ गेले. आई झोपली होती. सपना आणि दीपक बाबांजवळ गेले. बाबा गाईला आंघोळ घालीत होते. सपनाने बाबांकडे पैसे मागितले. बाबा म्हणाले, आजीकडून घ्या. दोघे आजीकडे गेले. आजी पेपर वाचत होती. दीपकने आजीकडे पैसे मागितले. आजी म्हणाली, आत्याकडून घ्या. दोघे आत्याकडे गेले. आत्या पायजमा शिवत होती. सपनाने आत्याकडे पैसे मागितले. आत्या म्हणाली, आईकडून घ्या. आई अजूनही झोपली होती. सपनाने आईला उठवले नाही. दीपकला तेवढ्यात त्याचा मातीचा गल्ला दिसला. त्याने गल्ला वाजवून पाहिला. गल्ल्यात पैसे होते. सपनाने गल्ला तोडला. दीपकने कुल्फीसाठी पैसे घेतले आणि दोघे कुल्फी घ्यायला धावत गेले. दीपकने कुल्फी घेतली. सपनाने कुल्फी घेतली. माझ्या बालमित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल. आता थोडी या गोष्टीवर आपण चर्चा करूया. तर मला सांगा, दीपक आणि सपनाने कुल्फीसाठी पैसे कोणाकोणाकडे मागितले आणि शेवटी त्यांना पैसे कसे मिळाले? जर तुमच्याकडे गल्ला असेल तर तुम्ही तुमच्या साठवलेल्या गल्ल्यातील पैशाचा काय काय उपयोग कराल? धन्यवाद. आपण सर्वांनी काळजी घेऊया.